गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। अरे भुट्या गोप्याचं करायचं काय? भुट्या गोप्याचं करायचं काय? आज या ठिकाणी आम्ही एक मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाल्यानंतर मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाला की काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर। भाजपला कदाचित खंडणीखोर मंगळसूत्र चोर अशा लोकांची सवय असेल पण महाराष्ट्राला ही सवय नाही। दुर्दैवाने महाराष्ट्राचा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा करतो। या ठिकाणी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून राजाराम बापू पाटील या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषा वापरतो। याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गोपीचंद पडळकरची बाजू लावतात। ते सांगतात की गोपीचंद पडळकर आक्रमक आहे, त्यांच्याकडे अजून खूप काळ आहे। याचा अर्थ गोपीचंद पडळकरची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता या गोपीचंद पडळकरची काळी बाजू या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणण्याकरता आम्ही पुणे शहराच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की भाजपच्या ऐवजी RSSनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे की भाजपची बदललेली भूमिका, भाजपचा हा बदललेला चेहरा त्यांना मान्य आहे का? कारण की माझ्या माहितीप्रमाणे गोपीचंद पडळकरचा प्रचार सुद्धा स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक वाटून केलेला आहे। त्यामुळे असले चेहरे जर भाजपला आणि RSSला मान्य असेल